नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण सोडवणार आहोत MPSC कंबाईन प्रिलिम 2024चा पेपर. तर या पेपरमध्ये CSATचे 20 प्रश्न होते आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न साधारण मीडियम डिफिकल्टी लेवलचे होते. बऱ्यापैकी प्रश्न तुमच्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवरती सुटतात आणि थोड्या प्रश्नांना तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज पडते. सो चालू करूया. प्रश्न 81 पासून. हा आपला पेपर सेट ए आहे. सो हा प्रश्न काय म्हणतो की स्थानक ए पासून काही प्रवाशांसह रेल्वेगाडी सुटते. आपण पकडूया एक्स. त्यानंतर रेल्वेगाडी सुटते. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात. किती उतरतात? 50%, 0.5% ऑफ एक्स. आणि त्यात 25 नवीन चढतात, बरोबर. तर सी स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात. तर रेल्वेत किती राहिले? जर का 40% उतरले तर रेल्वेत राहिले 60%, बरोबर. आणि 40 नवीन चढतात, बरोबर. तर हे आपलं झालं सिम्पल इक्वेशन. तर आता हे काय म्हणतात, हे जे रेल्वेत आत्ता आहेत तर त्यांची संख्या ए स्थानकावर चढलेल्या प्रवाशांच्या 40% आहे. म्हणजे 40% म्हणजे किती? 0.4 ऑफ एक्स. सो आता हे इक्वेशन आपण सॉल्व करून घेऊया. काय म्हणतात इक्वेशनमध्ये? 0.5x प्लस 25 इज मल्टिप्लाय बाय 0.6 प्लस 40 इज इक्वल टू 0.4 ऑफ एक्स. सो याचं काय होतं? 0.3x प्लस 25 सक 150 ते पॉईंट येईल म्हणजे 15 प्लस 40 इज इक्वल टू 0.4x. सो हा 0.3 तिकडे जाईल 0.4च्या साईडला, इकडे येईल 55 इज इक्वल टू 0.1x. सो दोन्हीकडे 10ने मल्टिप्लाय करूया. तर एक्सची किंमत आली 550. त्यांनी काय विचारले तर बी स्थानकात किती उतरले. बी स्थानकात किती उतरले ह्याच्या 50% म्हणजे 275, बरोबर, करेक्ट. हा प्रश्न बघूया. तर हा सिम्पल प्रश्न काय आहे? तर हे तुम्हाला फक्त आयडेंटिफाय करायचं आहे की ते आपल्याला इक्वेशन लागतं a² मायनस b². सो ते कसं सोडवायचं? a² मायनस b² अपॉन a मायनस b. त्याचं काय इक्वेशन आहे? त्याचं a प्लस b a मायनस b अपॉन a मायनस b. तुम्हाला सरळ सरळ कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. फक्त डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तर a प्लस बी काय येणार? 3.49 प्लस 0.51. फक्त तुम्हाला इथे दशांश चिन्हाची काळजी घ्यायची आहे की काय नक्की कुठे जात आहेत. आन्सर आहे तुमचा 4. हा प्रश्न काय म्हणतो? समीर एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले. 360ला काही सफरचंद खरेदी केले. त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद घेऊ शकला असता. म्हणजे 360ला एक सफरचंद मिळाले आणि तो जर का त्याला प्रत्येक एका सफरचंदची किंमत किती आली? 360 डिवायडेड बाय एक्स ही एकाची किंमत आली. तर ह्याला त्याला जर का 3 रुपयाची सूट मिळाली असती तर त्याची नवीन किंमत आली असती. तर त्या ह्याच्यात त्यांनी 25% अधिक सफरचंद घेऊ शकला असता म्हणजे 1.25 ऑफ एक्स, बरोबर. तेवढ्याच पैशामध्ये 360 रुपयामध्ये. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केलेत? तर आपल्याला सरळ सरळ सिम्पल इक्वेशन मिळालं की 360 बाय एक्स पहिली किंमत, त्यात त्याला 3 रुपयाची सूट मिळाली. त्या सूट मिळाल्यानंतर त्याने तेवढ्याच पैशात म्हणजे त्या एका सफरचंदाची किंमत झाली एवढी. आणि त्याच्याकडं होते समजा त्यांनी किती सफरचंद मिळाले? 1.25x इज इक्वल टू 360. हे तुमचं सरळ साधं गणित मिळालं तुम्हाला. आता काय करायचं? हे सिम्पल सोडवून घ्यायचं आहे आपल्याला की 360x मायनस 3x अपॉन x इंटू 1.25x इज इक्वल टू 360.
एक्स केला, इथं वरती फक्त एक सिम्पल एक्स राहतो, त्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं आपल्याला. काय येणार 450 - 360 आले, हे 3x × 1.25 तिकडे केलं. सो इट विल बी 450 90 इज इक्वल टू 3 × 1.25. सो इट विल बी 30 आणि 1.25ने डिवाइड केलं 24. तर हा प्रश्न काय म्हणतो, 150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11ने भाग जातो. तर हा प्रश्न सोडवायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यातील सर्वात सोपी पद्धत म्हणजे काय करायचं, 500 पैकी 1 ते 500मध्ये किती संख्या आहेत ज्यांना 11ने भाग जातो ते काढायचं. त्यासाठी काय करायचं, सिम्पलमध्ये 500ला 11ने भाग घालून टाकायचा. म्हणजे किती आल्या संख्या, 11 चोक 44, उरले किती 6, 11 60, म्हणजे 11 5 55, म्हणजे 45 संख्या आहेत की त्याला 11ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर 150पर्यंत किती संख्या आहेत ज्याला 11ने भाग जातो, त्या घ्यायच्या. 11 1 11 आणि उरले किती 40, 11 त्रिक 33 इतक्या संख्या आहेत की त्यांना 11ने भाग जातो. या दोन्ही संख्यांची वजाबाकी करायची की तुम्हाला अशा संख्या मिळतील की 150 ते 500मधील संख्या ज्यांना 11ने भाग जातो. किती याचं उत्तर 32. ऑप्शन नंबर 2. एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 असेल तर त्या कुटुंबाने घर, भाडे, किराणा माल, प्रवासावर एकूण किती खर्च केला. तर हा पण आपला पर्सेंटेजचा प्रश्न आहे. फक्त याच्यामध्ये पर्सेंटेज आहे, त्याला तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तुमच्या सर्कलचं टोटल असतं 360 अंश. असंच 360 अंशाचा पूर्ण सर्कल असतो. 360 अंशामधला त्यांनी काय विचारले, घर, भाडे, किराणा माल आणि प्रवास, या 3 गोष्टीचं त्यांनी विचारलं. तर टोटल किती ॲडिशन किती आहे, 110 + 70 + 90 म्हणजे किती झाले 270. बरोबर. तर 270 आउट ऑफ 360 इज इक्वल टू × 40,000. एवढंच तुम्हाला काढायचं आहे. ₹30,000 गेले. बरोबर. अने बला एक वस्तू 10% नफ्याने विकली. बने तीच वस्तू परत अला 10% तोट्याने विकली. तर या व्यवहारामध्ये काय झालं नक्की. लक्षात ठेवा, खूप बेसिक प्रश्न आहे. सारखा विचारला जातो किंवा आपल्याला साधं विचारलं जातं. अने एक वस्तू 10% नफ्याने, एक वस्तू 100 रुपयाची आहे, ती 10% नफ्याने, म्हणजे तिने किती रुपयाला विकली, 110 रुपयाला विकली बीला. आणि एने तीच वस्तू 10% तोटा, 10% नफा आणि 10% तोटा 110चा किती असणार आहे. 110चे 10% किती झाले, याचे 10% किती झाले 11. 110मधून 11 गेले, सो इट विल बी 99. बरोबर. तर या व्यवहारामध्ये काय झालं, अचा नफा ना तोटा झाला का, नाही. अला टोटल किती मिळाले, पहिल्या ह्याच्यात त्याला 10 रुपये मिळाले होते अला, आणि दुसऱ्या ह्याच्यात त्याला तीच वस्तू परत मिळाली 99 रुपयाला. बरोबर. अचा 11% नफा झाला, अचा 20% नफा झाला नाही, आणि बचा 20% तोटा झाला नाही. अचा 11% नफा झालेला आहे या सिच्युएशनमध्ये. ठीक आहे. आता इथे काय आहे, एक अशी जागा दिली त्यांनी 18 12. यामध्ये आपल्याला बसवायचे 30 सेंटीमीटरची फरशी, चौरसाकृतीचा आहे. सो साधारण ते 30च्या पाड्यामध्ये आहे, त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. दोन्ही साईडला त्याच्या इक्वल बसून जातील. 30 सेंटीमीटर बाजू म्हणजे आपल्याला पहिलं मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ. हे आहे 1200 आणि हे आहे 1800. ठीक आहे. या 2 गोष्टी झाल्या इथे. आता काय करायचं आपल्याला, इथे किती बसतील टोटल, आपल्याला काय करायचं, सिम्पल त्याचा एरिया काढायचा आहे. 1800 × 1200 हा टोटल एरिया आला संपूर्ण जागेचा, आणि 30 सेंटीमीटरची बाजू असलेली फरशीचा पण स्क्वेअर काढून घेऊ. टोटल फरशीचा स्क्वेअर काढला की आपल्याला सिम्पल होऊन जाईल. 3 त्रिक 9, 9 दूने 18, हे 200 × 12 हे झाले 2400. हे 2400 फरशा तिथं बसू शकतात. ताशी 80 किलोमीटर वेगाने 700 मीटर लांबीची एक गाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते. तर प्लॅटफॉर्मची लांबी किती,
तर हा काय आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, ताशी स्पीड काय आहे 80 किलोमीटर्स पर आवर. डिस्टन्स काय आहे 700 मीटर रेल्वेचा, प्लस काहीतरी असेल त्या प्लॅटफॉर्मचा डिस्टन्स. दोन्ही त्याला डिस्टन्स कवर करायचं आहे आणि टाईम आहे 72 सेकंद. तिथं फक्त आपल्याला काय करायचं आहे, किलोमीटर पर आवर आहे त्याला आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे किती, ह्याला करायचं 1000 अपॉन 3600. बरोबर. हे किती आले, 8 2 16, 160, 1600 इज इक्वल टू 700 प्लस डी. सो डी इज इक्वल टू 900. याचा आन्सर आहे 900. आता हा एक प्रश्न आहे जिथे तुम्हाला काय करायचं आहे, भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, पण 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून जातो. उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले, तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. आता इथे जास्त कॅल्क्युलेशनची पण आपल्याला गरज नाही. इथे काय करतो की 180 दिवसात काम पूर्ण करतो. एका दिवसाला किती काम करतो 80. पण 10 दिवस काम केल्यानंतर त्याचं उरलेलं काम किती असणार आहे 70 दिवसाचं. बरोबर. 70 दिवसाचं काम नीरज 35 दिवसात करतो आहे. तर नीरजची एफिशियन्सी काय आहे, 70 दिवसाचं काम नीरज 35 दिवसात करतो आहे, तर नीरजची एफिशियन्सी भूषणच्यापेक्षा डबल आहे. म्हणजे भूषण जर एक काम 80 दिवसात करत असेल तर नीरज तेच काम 40 दिवसात करणार. म्हणून आन्सर 4. 5 वर्षापूर्वी रेखा नेहाचं सरासरी वय 34 वर्ष होतं. आज रेखा नेहा नीरजचे सरासरी वय 33 वर्ष आहे. 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असेल. रेखाचं 5 वर्षापूर्वी, रेखा -5 प्लस नेहा -5, याचं सरासरी वय आहे 34. सो किती येणार आहे, आर प्लस एन. 34 दुने 68, 68 प्लस 10 78. त्यांनी काय दिले, रेखा आजचं, रेखा प्लस नेहा प्लस नीरज सरासरी वय 33 आहे. इथं काय दिलं आपल्याला 78 माहिती आहे. 78 प्लस नीरज इज इक्वल टू 33 गुणिले 99. सो नीरजचं किती आहे 99 मायनस 78 21. सो 10 वर्षानंतर किती असेल 31. तर हा काय प्रश्न म्हणतो, 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवतात. बरोबर. तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील, हा यांचा प्रश्न आहे. तर विषय काय आहे की 6 मजूर 4 दिवसात एवढा बनवतात, तर 2 दिवसात किती बनवतील याच्या अर्ध्या, म्हणजे 4800 याच्या अर्ध्या. आणि 6 मजूर 2 दिवसात जर का 4800 बनवत असतील तर 18 मजूर किती बनवतील, ह्याचे 3 पट, ह्याचे 3 पट बनवतील. सो किती येतील 4800 गुणिले 3 14400. ऑप्शन नंबर 4. 54 किलोमीटर तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते, तर ट्रेनची लांबी शोधा. आपला बेसिक फॉर्म्युला काय आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आता ट्रेन टेलिग्राफ पोल ओलांडते म्हणजे ट्रेनचं डिस्टन्स काय असणार आहे, ट्रेनची स्वतःची लांबी, आणि आपल्याला तीच फाइंड आउट करायची आहे. इथं स्पीड किती दिला आहे यांनी 54 किलोमीटर पर आवर. म्हणजेच ह्याला आपल्याला कन्वर्ट करायचं मीटर पर सेकंदमध्ये. कसं करायचं मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट, ह्याला 5/18. बरोबर. डिस्टन्स आपण टाईम किती दिला आहे त्यांनी 9 सेकंद. सॉल्व करा इक्वेशन. डी इज इक्वल टू 9 इकडं आले, 54 गुणिले 5 अपॉन 18 गुणिले 9, 9 दुने 18, 27, 27 5 135. ऑप्शन नंबर 3. नंबर सिरीजचा प्रश्न आहे. सिरीज लिहून घेऊया आपण. 3, 6, 11, 18,
आणि पुढचा प्रश्न विचारला आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप बेसिक आपण काय करून बघायचं, दोन संख्यांमधला फरक काढून बघायचा. तर 6 आणि 3मध्ये फरक किती आहे, 3चा. 11 आणि 6मध्ये 5चा. 18 आणि 11मध्ये 7चा. तर पुढची जी संख्या येईल तिच्या आणि 18मध्ये कितीचा फरक असला पाहिजे, 9चा. म्हणजे काय येणार, 9 आणि 18 27. ऑप्शन नंबर 4. दिशा ज्ञान चाचणीचा प्रश्न आहे. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेमध्ये 4 किलोमीटर चालत गेला. हे अमरचं घर आहे. तिथून तो 4 किलोमीटर चालत गेला पश्चिमेकडे शाळेकडे. तिथून तो 2 किलोमीटर उत्तरेकडे गेला बँकमध्ये. त्यानंतर तो बँकेतून पूर्वेकडे 4 किलोमीटर गेला भरतच्या घरी. बरोबर, हे 4 हे 2. आपण काय बनतो आहे, हा एक रेक्टँगल. सो याचं डिस्टन्स किती असणार आहे, 2. प्रश्न काय विचारला आहे त्यांनी, हेच विचारले त्यांनी, 2 किलोमीटर. ऑप्शन नंबर 3. वेन डायग्रामचा प्रश्न आहे. विधान 1 काय म्हणते, सर्व मोगरा शेवंती आहेत आणि सर्व शेवंती फुले आहेत, अशी डायग्राम बनते. बरोबर. निष्कर्ष काय विचारतात, सर्व फुले मोगरा आहेत, नाही. सर्व फुले शेवंती आहेत, नाही. सो निष्कर्ष 4, ए आणि बी दोन्ही चुकीचे आहेत. आता आकृतीतील त्रिकोण मोजायचे आपल्याला. याला काय सरळ सिंपल फॉर्म्युला नाही आहे. सो आपल्याला सगळे मॅन्युअली मोजावे लागतील एक एक करून. तर सुरुवात लहानांपासून करूया. तर किती आहेत लहान ट्रायंगल, 1 2 3 4 5 6 7 8. 8 दुने 16. त्यानंतर त्याची जोडी इथे अशीवाली 1 2 3 4 5 6 7 8. त्यानंतर थोडे मोठेवाले ट्रायंगल्स, हे वाले 1 2 3 4 5 6 7. 7 दुने 14. या साईडला मिरर इमेज आहे. त्यानंतर थोडे अजून मोठे ट्रायंगल्स, हे वाले 1, कलर चेंज करूया, 1 2 3 आणि 4. एका ह्याच्यात 4 आहेत, सो 4 चौक 16. बरोबर. आणि त्यानंतर त्यापेक्षा मोठेवाले ट्रायंगल, हे वाले 1 2 3 4 5 6. ह्याच्या व्यतिरिक्त कुठले दिसत आहेत का, आत्ता तरी नाही दिसत. मोजून बघूया. 8 आणि 6 14 आणि 4 18 12 30 1 2 3 60. ऑप्शन नंबर 2. जर प्लस, आता आला बॉडमास सर्व इथं फॉलो करायचं आपल्याला. त्यांनी काय दिले ते फक्त मांडून घ्या. 15 वजा 3, वजा म्हणजे काय, गुणाकार. 3 अधिक 10, अधिक म्हणजे काय, वजा. 10 गुणिले 5, गुणाकार म्हणजे भागाकार. आणि भागाकार 5 भागिले 5 म्हणजे भागाकार म्हणजे अधिक. सो आपल्याला इथे बॉडमास्टर रूल फॉलो करायचा आहे. सर्वात पहिलं काय करणार, आपण डिव्हिजन करणार. ते तसंच ठेवूया. 15 गुणिले 3 वजा 10 भागिले 5 किती येतात, 2 अधिक 5. नंतर काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. 15 गुणिले 3 45 वजा 2 अधिक 5 किती येतं, 48. ऑप्शन नंबर 3. तर सांकेतिक भाषेत ब्रेक थ्रू आणि त्यांनी शब्द दिला आहे, तो कसा लिहायचा आपल्याला, शब्द लिहून घ्या. त्याच्या खाली दुसरा शब्द लिहून घेऊ.
GHKT. तर आपल्याला इथे काय दिसतंय, साधारण त्यांनी ग्रुपिंग्स बनवलेत. कसे बनवलेत? EA, BR, KT, HR, कुठे गेला HR, OU, GH. सो नंबरिंग कसं केलं त्यांनी, याला आपण समजा नंबर दिले 1 2 3 4 5 6. इथे नंबरिंग काय बनते? 2, OU 5, HR 4, BR 1, GH 6, KT 3. सो आपल्याला नंबर काय मिळतो आहे? 254163. तर सेम आपल्याला लॉजिक लावायचं आहे त्यांनी विचारलेल्या शब्दाला. डिस्ट्रीब्यूशन. ह्याचं काय करायचं? सेम त्याचे फॅक्टर पाडायचे. 2 आणि 6 होत आहेत. सो 1 2 3 4 5 6. काय लिहिलं आहे त्यांनी? 254163. 2 काय? ST, 5 TI, 4 BU, 1 DI, 6 ON आणि RI. आहे का शब्द इथे? STTIBU. ऑप्शन नंबर 3. थोडंसं फक्त तुम्ही पहिले 2 शब्द तरी शोधले, पहिले 2 अक्षरं जरी शोधले तरी चाललं असतं. नातेसंबंधाचा प्रश्न आहे. रोहन रामूचा मुलगा आहे. रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतलं आणि सचिन काकाच्या घरी नेलं. सचिन काकाची पत्नी ही रोहनच्या आईची बहीण आहे. रोहनची आई म्हणजे कोण? रामूची बायको. या दोघी बहिणी आहेत, बरोबर. तर सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांची म्हणजे रामूशी नातं विचारले त्यांनी. रामूच्या बायकोची बहीण, बरोबर. म्हणजे काय झाली? मेवणी झाली. ऑप्शन नंबर 3. तर हा एक डेटा इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे. कसं सॉल्व करायचं ते बघूया. ABCDEF या 6 विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयंमूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. 2 सब्जेक्ट दिलेत, मॅथ्स, सायन्स. इथे रफमध्ये करूया. Aचे गणितातील गुण Cच्या अगदी वर आहेत. Aचे गणितातील गुण Cच्या अगदी वर आहेत. अगदी वर म्हणजे लगेच जवळ ठेवून द्यायचं. आणि विज्ञानातील गुण Fच्या अगदी वर आहेत. Aचे विज्ञानातील गुण Fच्या अगदी वर आहेत. B हा विज्ञानात Cच्या अगदी वर आहे. तर लिहू मॅथ्स, सायन्स. B हा विज्ञानात Cच्या अगदी वर आहे. B हा विज्ञानात Cच्या अगदी वर आहे. परंतु गणितात Dपेक्षा कमी गुण मिळवलेले आहेत. गणितात Dपेक्षा कमी गुण आहेत Bला. Fने विज्ञानात D आणि Eपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. Fने विज्ञानात D आणि Eपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. परंतु D प्रमाणे त्याची गणितात प्रगती नाही. सो इथे असं काहीतरी येईल. गणितात C आणि Dच्या मध्ये कोणीच नाही आणि विज्ञानात C आणि Aच्या मध्ये कोणीच नाही. सो C आणि A इथं आलं. सो काय लिहू शकतो विज्ञानात? B, C, A, F, D, E. सायन्सचं मिळालं. मॅथ्सचं काय? A, C, D, B, F. इथे ईचं काय माहिती नाही आहे, पण ठीक आहे, त्यांनी विचारलं आहे विज्ञानात सर्वात जास्त गुण कोणी मिळवले? बीनी. ऑप्शन नंबर 2. तर या प्रकारे आपण 20च्या 20 प्रश्न सोडवले आहेत. कुठल्याही प्रश्नामध्ये कोणालाही शंका असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि प्रश्न साधारण मी म्हणल्याप्रमाणे सोपे ते मीडियम लेवलचे होते. काही प्रश्न आपल्याला डिफिकल्ट वाटू शकतात पेपर चालू असताना, पण तो प्रश्न त्या क्षणी थोडा बाजूला ठेवून बाकीचे जे सोपे वाटत आहेत ते प्रश्न जर अप्रोच केले तर आपला पेपर लवकरात लवकर सोडून होऊ शकतो. आणि कंबाईन ही नक्कीच वेळेच्या विरुद्ध असलेली स्पर्धा आहे. त्यामुळे जितक्या लवकर जास्तीत जास्त प्रश्न आपण सोडवू तितके आपले
क्वालिफाय व्हायचे चान्सेस वाढतात. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.